महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक सुरू झाली। या बैठकीमध्ये आतापर्यंत 18 खासदार उपस्थित आहेत तर बहुतांश खासदार गैरहजर आहेत। ईडीने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले। दिल्ली सरकारच्या माजी अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीसाठी हे समन्स बजावले। त्यांना ईडी मुख्यालयात बोलवण्यात आले। उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीत दाखल झाले। दिल्लीत पोहोचताच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। सध्या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। त्यासोबत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींचीही भेट घेणार आहेत। सलीम कुत्ता प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे कुत्तासोबतचे फोटो सभागृहात दाखवले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। खडसे यांच्यानंतर अंबादास दानवे आणि अनिल परब सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमधील मुस्लिम धर्मगुरूंच्या पुतण्याला लग्नाला गिरीश महाजन गेले होते। या धर्मगुरूंचा दाऊदशी काहीही संबंध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मंत्र्यांवर बेछूट आरोप करणाऱ्या एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। सुधाकर बडगुजरच्या फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करून सलीम कुत्ताला बोलवण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला। या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस का हात दाऊद के साथ असल्याची खोचक टीका केली। नितेश राणे ज्यांचं खाल्लं त्यांच्या विरोधात जाणारा माणूस असून एकेकाळी ते तिकिटासाठी उद्धव ठाकरेंच्या पाया पडायचे अशी टीका उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी केली। ठाकरे कुटुंबावर टीका सहन करणार नाही असा इशाराही खैरेंनी दिला। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करत शेड्यूल 10च्या मुद्द्यावर बोट ठेवत शिंदे गटाची कोंडी केली। बंडाआधी पक्ष कुणाचा नेतृत्व कुणाचं यावर आमदार अपात्रतेचा निर्णय होणार आहे। शिंदे गटाला बहुमताचा दाखला दाखवून बचाव करता येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांनी केला। त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दुजोरा दिला। धारावी प्रकल्पाविरोधातल्या ठाकरेंच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली। हे कंत्राट काढून 10 महिने झाले, आता मोर्चा काढण्याची आठवण का झाली की सेटलमेंट होत नाही असा म्हणून मोर्चा काढला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच मुंबईतला इतका मोठा प्रकल्प अदानींनाच कसा मिळाला, त्यांच्याकडे असं काय आहे की विमानतळ हाताळणं असो की कोळसा सगळं त्यांनाच कसं मिळतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाय। दरम्यान सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। समितीच्या अहवालामुळे कायदा पारित करणं सोपं झाल्याचंही जरांगे पाटील म्हणाले। जास्त नोंदी सापडल्या म्हणजे बोगस नोंदी आहेत असं नाही, कदाचित अनेक वर्ष कुणबी नोंदी शोधल्या गेल्या नसतील असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं। नोंदींवर छगन भुजबळ यांना शंका असतील तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं विचारावं असंही ते म्हणाले। मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे समाजानं संयम राखावा, दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य टाळावं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। दारू पिऊन किडन्या खराब होण्याची जहरी टीका छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केली। त्यावर जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। मी जन्मल्यापासून आतापर्यंत थेंबभर जरी दारूला शिवलो असेल तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी घ्यावी असा पलटवार जरांगेंनी केला। माझी नार्को टेस्ट करावी असंही ते म्हणाले। नागपुरातल्या बाजारगाव इथं असलेल्या सोलर एक्सप्लोजिव्ह या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेचे पडसाद विधानसभेत सुद्धा पाहायला मिळाले। स्फोटाप्रकरणी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विजय वडेट्टीवार आक्रमक होत त्यांनी संताप व्यक्त केला। कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। मृतांच्या वारसांना 50 लाखांची मदत द्या असंही वडेट्टीवार म्हणाले। ललित पाटील प्रकरणी कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्राचा उडता पंजाब होत असल्याचा घणाघात विरोधकांनी केला। दुसरीकडे ड्रग माफियांना मोकाट सोडलं जात असल्याचा आरोप त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। राज्याचा कारभार दिल्लीतून सुरू आहे, महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झालंय अशी टीका त्यांनी केली। राऊतांनी दुसऱ्याच्या पक्षाची चिंता सोडून उबाठा गटाची चिंता करावी असं प्रत्युत्तर मंत्री महाजनांनी दिलं। राऊतांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखवावं असं आवाहन सुद्धा त्यांनी
नागपुरात अधिवेशन सुरू आहे. यात विरोधक कोण, सत्ताधारी कोण, काही कळायला मार्ग नाहीये. एक प्रकारचा तमाशा सुरू असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ज्याला महत्त्व नाही अशा प्रश्नांवर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. दाऊदच्या मृत्यूची बातमी खोटी असून आपण कालच दाऊदला भेटलोय असा मोठा दावा छोटा शकीलने केला. दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. त्याला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. माझी कागदपत्र खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर शिवसैनिकांसमोर आणि ACB कार्यालयाच्या समोर फाशी घेईन असा इशारा नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला. ACBने मला हजर राहण्याची नोटीस बजावली, पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे. ते 106 पानं आहे, ते दाखल करण्याची वेळ लागणार असल्यानं मी 8 दिवसांची मुदत मागितल्याचे बडगुजर म्हणाले. नाशिक पोलीस पथक येरवडा जेलमध्ये जाऊन सलीम कुत्ताचा जबाब नोंदवणार आहे. सुधाकर बडगुजर आणि कुत्ता यांच्या संबंधाची कसून चौकशी केली जाणार आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला कुत्ता सध्या येरवडा जेलमध्ये. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं NIAनं छापा टाकला. अचलपूर इथल्या एका विद्यार्थ्याला NIAनं ताब्यात घेतलं. हा अचलपूरमधल्या एका स्थानिक महाविद्यालयातला विद्यार्थी आहे. सदर विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतला असावा असा संशय असल्यानं NIAचं पथक जिल्ह्यात दाखल झालं. पहाटे 4 वाजल्यापासून या विद्यार्थ्याची NIA पथक कसून चौकशी करत आहे. पुण्यात साफवान शेख या 19 वर्षीय तरुणाची NIAकडून चौकशी करण्यात येते. उलगेटच्या अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या साफवानचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आले. बंगलोर स्थित ISIS मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभाग असल्याचं आढळून आल्यानं साफवानची चौकशी करण्यात येते. पंढरपूर नगरपालिकेतल्या प्रस्तावित करवाढीला स्थगिती देण्यात आली आहे. मनसेकडून या संदर्भात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित करवाढीला स्थगिती दिल्यानं पंढरपूरकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तातडीनं कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि फोटो भलत्यांचेच असं चित्र संगमनेर तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मोफत रेशन आम्ही वाटलं, मोफत लस आम्ही दिली, फोटो मात्र भलतेच लावतायत अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. मतदारसंघातील निळवंडे गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अहमदनगरच्या बेलपिंपळ गावातील ग्रामस्थांनी अवैध धंदे उद्ध्वस्त केले. जुगार, दारू अड्ड्यांविरोधात पोलिसात तक्रार करून सुद्धा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दुकानांची तोडफोड केली. नाशिकमध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यांवर FDAनं कारवाई केली. अंबड लिंक रोड परिसरात ही कारवाई केली असून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड, खेड, गुहागर नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार चिपळूणमधल्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. यावरून लोकप्रतिनिधींकडून टीका केली जाते. सर्व नगरपालिकांना पूर्णवेळ अधिकारी द्या अशी मागणी करण्यात आली. धुळे जिल्हा परिषदेच्या 2 गटांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचं वर्चस्व कायम असल्याचं सिद्ध झालं. मेथी गटातून भाजपचे प्रभाकर पाटील तर चिमठाणे गटातून महेंद्र गिरासे विजयी झाले. शिर्डीतील साई मंदिरा शेजारचं अतिक्रमण काढण्यात आलं. मंदिराशेजारच्या पिंपळवाडी रस्त्यावर बेकायदेशीरित्या दर्शन रांग तयार करण्यात आली होती. त्यामुळे गावचा मुख्य रस्ता बंद झाला होता. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर साई संस्थानं अतिक्रमण हटवण्यात आलं. बीडच्या गेवराई तालुक्यात खंडोबा देवस्थान पालख्या डोंगर इथं चंपाषष्ठी रथोत्सव भरला. यात्रेच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालेगावच्या चंदनपुरी इथं खंडोबा मंदिरात यात्रोत्सव भरला. चंपाषष्ठी निमित्तानं तळी भरण्यासाठी मंदिरात भाविकांनी तुफान गर्दी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंजाळे गावात चंपाषष्ठीच्या निमित्तानं भव्य यात्रोत्सव भरला. भाविकांनी पारंपरिक पद्धतीनं खंडोबाला भरीत रोडग्याचा नैवेद्य अर्पण केला. दर्शनासाठी पंचक्रोशीतल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होतीये. त्यानिमित्तानं गडावर वांग्याचं भरीत, कांद्याचे पाक, सांबर, भात, बुंदी असा महानैवेद्य दाखवण्यात आला. तर गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भरीत रोडग्याचा आणि भाजी भाकरीचा प्रसाद देण्यात आला. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होतीये. गडावर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण देखील केली जाते. तळी भंडारा केला जातो तर काही भाविक भक्त शरीरावर चापकाचे फटके मारून घेताना दिसतात. परभणी शहराचा ग्रामदैवत असलेल्या भगवान खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली. चंपाषष्ठी मुहूर्ताच्या सुरू होणारी ही यात्रा पुढील 3 दिवस चालणार असून या यात्रेमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
बीडच्या श्री क्षेत्र हेळंबमध्ये चंपाषष्ठीच्या निमित्तानं खंडोबाची यात्रा भरली। यात्रोत्सवाच्या निमित्तानं विशेष पालखी सोहळा आयोजित करण्यात आला। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली। सांगलीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप सुरू असून मानधनवाढीची मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करत निदर्शने केली। 4 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे। नंदुरबारच्या शहाद्यात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। निधी असून सुद्धा घरकुलांची कामं होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला। अहमदनगरच्या शेवगाव शहरात 20 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। या संदर्भात अनेकदा शासन दरबारी मागणी करून आणि आंदोलन करून सुद्धा नियमित पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे जीव वाचवा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। हिंगोलीतील अवयव विक्रीचं आंदोलन करणारे शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना झाले। विधानभवनाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा जाहिरात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध केली होती। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उबाठा गटाकडून आंदोलन करण्यात आलं। आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरू आहे। मात्र या संदर्भात कोणतीही दखल न घेतल्यानं ठाकरे गटानं निदर्शन केलं। मालेगाव महानगरपालिकेकडून पाणीपट्टी 5% वाढली। या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून पाणीपट्टी कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सार्वजनिक नागरी सुविधा समितीने दिला। साताऱ्यातील मेढा तहसील कार्यालयावर धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। आरक्षणाच्या प्रश्नासह विविध मुद्द्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सध्या पण मोर्चा आणि आंदोलन मंत्री झाल्याचं मिश्किल टिप्पणी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। जळगावातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। नाशिकमधून मुंबईकडे निघालेला आदिवासी मोर्चा थांबवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। रत्नागिरीतल्या खेडमधल्या वेरळ कोंडिवली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। यावरून काँग्रेसकडून उपोषणाचं हत्यार उपोषणात आलं। रस्ते दुरुस्तीचं काम सुरू होईपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आला। बीडच्या लिंबागणेश इथल्या BSNL टॉवरमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी इमारतीमधील लाखो रुपयांच्या बॅटरी चोरी केल्या। चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। अधिक तपास सुरू आहे। बीडमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीची फसवणूक झाली आहे। कंपनीला बनावट सोनं देऊन 21 लाखांचं कर्ज घेण्यात आलं। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। पुण्यातील एका खासगी कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं। एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। आळंदीत इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा मार्गस्थ झाला। माऊलींच्या मंदिरात वेदमूर्ती प्रल्हाद प्रसादे यांच्या हस्ते जलकलश पूजन करण्यात आलं। कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं दिंडी निघाली। यावेळी आमदार महेश शिंदे यांनी हरिनामाच्या गजरात ठेका धरल्याचं पाहिलं। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं। यावेळी तटकरे यांच्या हस्ते रेणुका मातेची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यानिमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये दाखल झालेल्या अक्षता या कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी लहानग्यांनी राम लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा परिधान केली। पुणे महानगरपालिकेचा कचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडवर आलाय। शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। गेल्या 5 दिवसात 2380 नागरिकांवर कारवाई करत 9 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यानं लासलगावात संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले। निर्यात बंदी उठवून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आमदार बच्चू कडू नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केली। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं। सातारा जिल्ह्यातल्या नेर तलाव ते आंधळी तलाव या 14 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं। आमदार जयकुमार गोरे यांनी बोगद्याच्या कामाची पाहणी केली। या बोगद्यातून पाणी सोडण्याच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंगोलीच्या बहुतांश भागात यंदा रब्बीच्या हंगामात शेतकरी करडई पिकाकडे वळला, पण करडई पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळे करडईची पानं सुकते आहेत। त्याचबरोबर अळ्या देखील पानं खाऊन टाकतायत आणि त्यामुळे करडईच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर पोलिसांनी 2 आंदोलकांना ताब्यात घेतले। छगन भुजबळ यांना निलंबित करणार या मागणीसाठी दोघं जलसमाधी घेणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं।